नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयातील गणित शिक्षकांचे प्राधिकरणाद्वारे मूल्यांकन किंवा प्रशासनाद्वारे मूल्यांकन, इव्हॅल्युएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर बाय ऑथॉरिटी याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया गणित शिक्षकांचे प्राधिकरणाद्वारे मूल्यांकन, इव्हॅल्युएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर बाय ऑथॉरिटी। प्रस्तावनेमध्ये बघा, शिक्षण व्यवस्थेमध्ये गणित शिक्षकांचे मूल्यांकन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शिक्षकाच्या अध्यापनाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो। शालेय किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांचे मूल्यांकन शैक्षणिक प्राधिकरण, स्कूल ऑथॉरिटी किंवा शिक्षण विभाग, एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्यामार्फत केले जाते। आता गणित शिक्षकांचे मूल्यांकन कोण करतो ते पाहूया। गणित शिक्षकांचे मूल्यांकन खालील अधिकाऱ्यांद्वारे केले जाऊ शकते। नंबर 1, मुख्याध्यापक, त्याला आपण प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर असे म्हणतो। तर शिक्षकांच्या अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि निकालांचा आढावा मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल हे घेत असतात। शिक्षण निरीक्षक, एज्युकेशन इन्स्पेक्टर, राज्य किंवा शालेय शिक्षण मंडळांद्वारे नियुक्त अधिकारी जे शिक्षकांच्या कार्यप्रदर्शनाचा अहवाल तयार करतात। त्याच्यानंतर विभाग प्रमुख, हेड ऑफ डिपार्टमेंट, HOD, गणित विभागाचा प्रमुख जो शिक्षकाच्या अध्यापन पद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करतो। त्याच्यानंतर चौथं, शिक्षण संस्था व्यवस्थापन समिती, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, SMC, पालक, शिक्षक आणि संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली जी समिती असते ती शिक्षकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवते। आता गणित शिक्षकांचे मूल्यांकन करण्याचे काही निकष आहेत, ते निकष आपण पाहूया। क्रायटेरियाज फॉर इव्हॅल्युएटिंग अ मॅथमॅटिक्स टीचर। गणित शिक्षकांचे मूल्यांकन करताना खालील महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात। नंबर 1, अध्यापन कौशल्य, टीचिंग स्किल्स। गणित शिकवताना शिक्षक कोणत्या अध्यापन पद्धती, टीचिंग मेथड्स वापरतात। संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे, प्रत्यक्ष दाखले आणि दृकश्राव्य साधने वापरली जातात का। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शिक्षकाकडून योग्य उत्तर दिले जाते का। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग, स्टुडंट्स पार्टिसिपेशन किंवा स्टुडंट्स एंगेजमेंट, विद्यार्थी वर्गात सक्रिय आहेत का। गणिताच्या संकल्पनांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरे घेतली जातात का। विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते का। त्याच्यानंतर तिसरे, परीक्षांचे निकाल आणि परिणामकारकता, एक्झामिनेशन रिझल्ट्स अँड इफेक्टिव्हनेस। शिक्षकाच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल सुधारले आहेत का। शिक्षकाची गणित विषयाच्या अध्यापनाच्या गतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षकाचे शिकवणे सहज समजते का। मागील शैक्षणिक वर्षाच्या निकालाशी तुलना करता विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा दर योग्य दिशेने दिसत आहे का। चौथं, मूल्यांकन आणि फीडबॅक, असेसमेंट अँड फीडबॅक। शिक्षक विद्यार्थ्यांना नियमित चाचण्या, टेस्ट आणि सराव प्रश्न देतात का। गृहपाठ आणि असाइनमेंटच्या तपासणीसाठी वेळ देतात का। विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यासाठी वैयक्तिक फीडबॅक दिला जातो का। त्याच्यानंतर तांत्रिक कौशल्य, यूज ऑफ टेक्नॉलॉजी। गणित शिकवताना शिक्षक संगणक, स्मार्ट बोर्ड, गणितीय सॉफ्टवेअर, जिओजेब्रा, डिस्पॉस यासारखी आधुनिक साधने वापरतात का। ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाच्या साधनांचा उपयोग केला जातो का। त्याच्यानंतर वर्ग व्यवस्थापन, क्लासरूम मॅनेजमेंट, शिक्षक वर्गातील शिस्त योग्य पद्धतीने राखतात का। प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी दिली जाते का। वर्गातील सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जातो का। पालक आणि विद्यार्थी यांचा फीडबॅक, फीडबॅक ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स। विद्यार्थी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीबाबत समाधानी आहेत का। पालक शिक्षकांबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक अभिप्राय देतात का, हे याच्यामध्ये तपासलं जातं। आता गणित शिक्षकांच्या मूल्यांकन करण्याच्या काही पद्धती आहेत। मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर। गणित शिक्षकांचे मूल्यांकन विविध प्रकारे केले जाऊ शकते, जसे की वर्ग निरीक्षण, क्लासरूम ऑब्झर्वेशन, मुख्याध्यापक किंवा निरीक्षक वर्गात येऊन शिक्षक कसे शिकवतात,
यांचे निरीक्षण करतात. दुसरं, विद्यार्थ्यांच्या निकालांचा आढावा, रिव्ह्यू ऑफ स्टुडंट्स परफॉर्मन्स, मागील आणि सध्याच्या निकालांची तुलना करून शिक्षकांच्या अध्यापन परिणामकारकतेचा अंदाज घेतला जातो. तिसरं आहे फीडबॅक फॉर्म्स, विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षक यांच्याकडून शिक्षकांविषयीचा अभिप्राय फीडबॅक फॉर्ममधून घेतला जातो. त्याच्यानंतर चौथं आहे स्वतःचे मूल्यांकन, सेल्फ इव्हॅल्युएशन, शिक्षक स्वतःच्या अध्यापन प्रक्रियेचे विश्लेषण करून सुधारणा करतात. पाचवं आहे प्रशिक्षण आणि कार्यशाळा, ट्रेनिंग अँड वर्कशॉप्स, शिक्षकांना नवीन अध्यापन तंत्र शिकण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारली जाते. तर समारोप असा आहे, गणित शिक्षकांचे मूल्यांकन केवळ विद्यार्थ्यांच्या निकालांवर आधारित नसून अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रत्याभरण यासारख्या विविध घटकांवर आधारित असतो. योग्य पद्धतीने आणि सातत्याने मूल्यांकन केल्यास शिक्षकांची गुणवत्ता वाढू शकते आणि विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे गणित शिकवता येऊ शकते. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.